बघितलं, भाऊजी किती प्रेम करतात रुपालीवर. लगेच तिला आवडत नाही म्हणून काढली त्यांनी मिशी. आनंदच्या मनात आता आयुषचा खूप राग आला होता. पण करणार काय? अगं असं काही नाहीये, मी पण तुझ्यावर खूप प्रेम करतोय. पण तेवढंच प्रेम मी माझ्या मिशांवर पण करतो यार. आरोही, तुलाच नाही आवडणार हा मी अशा मिशा काढलेल्या. वा, तुम्हीच का ठरवताय ते? मला ठरवू द्या ना. तुम्ही एकदा काढून तर दाखवा. आनंदच्या समोर आता एक मोठं धर्मसंकट उभं होतं. मिशी काढली तर बाबा ओरडतील ह्याची भीती होती त्याला, आणि नाही काढली तर आरोहीचा रुसवा कसा काढायचा? प्रश्न गहन होते. आनंद आता मोठ्या संकटात सापडला होता. आयुषनी त्याच्यासमोर एक नवीन समस्या उभी केली होती. तो आपल्या विचारांच्या तंद्रीत होता जेव्हा आयुष गाणं गुणगुणत समोर आला. आनंदला असं बघून तो त्याला विचारतो, दादा काय झालं? काय झालं? तुझं ना गळा दाबावा असं वाटतोय मला. दाबू का? अरे अरे, पण मी तुझ्या समस्येवर समाधान देऊ शकतो ना. सांग तरी, झालं काय? आनंद नाराज होता. त्याला झालेला सगळा प्रकार सांगितला त्याने. आयुष आता गालातल्या गालात हसत होता. हे बघ, झालं तुझं हसून. एक तर तुझ्यामुळे मी अडकलो इथे, आणि तुला हसायला येतंय? अरे तुझ्यावर नाही हसत आहे मी दादा. मला हसायला आलं कारण तू मिशी काढत नाहीयेस म्हणून वहिनी चिडलीये, आणि मी मिशी काढली म्हणून रुपालीला आवडलं नाहीये. काय? रुपालीला नाही आवडलं? नाही ना, पण मी मनवलंय म्हणा तिला. आता तुझ्या समस्येवर लक्ष देऊया हा आपण. तुला खरंच मिशी ठेवायची आहे का, की बाबा ओरडतील म्हणून घाबरतोयस? मला काय, अरे आरोहीच्या समाधानासाठी काढेलही मी मिशी. पण बाबा, तुला माहितीये ना त्यांना मिशी किती आवडते, आणि तू तरी कशी काढलीस रे? अरे मी सांगेन ना की दाढी करताना चुकून एका बाजूची निघाली, मग काय करणार? काय दादा तू पण ना. हा, तू ते सांगशील रे, पण मग मी काय सांगणार? आनंद गंभीर विचार करत म्हणाला. आयुष देखील विचार करत होता, आणि काही क्षणातच त्याला एक भारी आयडिया सुचली. ए दादा, मला एक सांग, जर बाबांनी पण मिशी काढली तर? हे वेड बीड लागले की काय तुला? बाबा आणि आपली मिशी काढणार? शक्य नाही, या जन्मात ते शक्यच नाहीये. अरे तू फक्त बघ रे, मी काढतो की नाही बाबांची मिशी, तू फक्त बघ. हे आयुष नको रे, मला माहितीये तुझ्या डोक्यात ना ते रात्री लपून छपून जाऊन त्यांची मिशी वगैरे काढायचं असेल ना, तर नको रे नको. घरात लग्न कार्य आलंय रे, उगाच बाबांचा मूड ऑफ होईल. त्यांना राग आला ना तर मग काय आपलं खरं नाही बघ. अरे किती घाबरतोस रे दादा, आणि मी असं नाही काय करणार आहे. बाबा स्वतः तयार होतील बघ, मग तर झालं ना. आनंदला विश्वासच बसला नाही. पण यामुळे त्याला जर आपल्या समस्येवर समाधान मिळणार असेल तर काय हरकत आहे, म्हणून तोही तयार होतो. बरं मग सांग ना, काय प्लॅन आहे? आयुष आनंदच्या कानात काहीतरी फुसफुसतो. कळलं का? आणि यात ओंकारही साथ देईल आपली. कसं काय? ओंकार? तो कशाला रे साथ देईल? आनंद अचंबित होऊन म्हणाला. असं कसं? त्याच्यामुळेच तर ही सगळी भानगड उत्पन्न झाली ना. त्याला तर मदत करावीच लागणार आहे. आयुष खट्याळपणे विचार करत म्हणाला. आनंदलाही त्याचं बोलणं ऐकून जरा हायसं वाटलं. पण आयुष, उद्या लग्न आहे रे. दादा, when Ayush is here, not to fear. आयुष असं म्हणत आनंदला आपल्यासोबत पटपट घेऊन जातो ओंकारकडे. त्यांचं बोलणं आणि प्लॅन ऐकून ओंकार घाबरतो. नाही 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 दादा, मी नाही हे करू शकत. काय नाही काय? बच्चू, आम्ही या प्रॉब्लेम मध्ये तुझ्यामुळेच अडकलोय, लक्षात ठेव. आनंद ओंकारची गमतीने कॉलर पकडत म्हणाला. आणि आता तू नाही आमची मदत केली ना तर बघा महागात पडणार आहे तुला. नाईलाजाने ओंकार तयार होतो. मी एकदा रुपालीशी बोलून घेऊ का? का 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 चुगली लावायची आमची?
हा? अरे आयुष, हा काय मुलींसारखा घाबरतोय रे? अरे मार देस ना. काय रुपालीला विचारतोयस? मग किंजलला बोलून येतो. ओंकार आपली कॉलर ठीक करत म्हणतो, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही काकांना फसवणार ना? नाही नाही नाही, फसवणार नाही रे, थोडं सत्य बदलणार फक्त. तू काय घाबरतोस? काहीही झालं तरी पहिली गोळी आमच्यावरच चालणार आहे. तू तर पाहुणा आहेस ना, लग्न झालं की जाशील निघून. आम्हालाच सामोरं जायचंय ना बाबांना. ओंकार आवंढा गिळत म्हणतो, हो रे, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही यात माझ्या बाबांना पण घेणार आहात ना? चाल रे, इतका विचार करशील तर विचारच करत बसशील. आम्ही घेतो सगळं सांभाळून. ओंकार शेवटी ठीक आहे असं म्हणतो. त्यांच्या प्लॅननुसार ते बोलत बोलत मुद्दाम अनंतच्या खोलीच्या बाहेरून निघतात. पहिल्यांदा काहीच प्रतिक्रिया येत नाही. ओंकार त्या दोघांना म्हणतो, अरे थोडं जोरात बोला ना, काकांना ऐकायला गेलं नसेल असं म्हणतो. आयुष आणि आनंद दोघही एक दुसऱ्याला असं बघतात आणि अजून मोठ्याने बोलत रूमच्या दरवाजावरनं निघतात. बघतात तर काय, अनंत गाढ झोपलेले. दोघही कपाळावर हात मारून घेतात. अरे देवा, आता आपल्याला आईलाही प्लॅन मध्ये घ्यावं लागणार आहे. आनंद विचार करत म्हणाला. आई? ओंकार दचकलाच. मी नाही ह्यात आता, मी नाही. अरे असं काय करतोस? असं अर्ध्यात नाही सोडू शकत ओंकार तू आम्हाला. दादा, आई का तयार होतील? आयुषने आपल्याला पडलेला प्रश्न मांडला. आनंद विचार करत स्वतःशीच हसतो. आयुष त्याला हलवून म्हणतो, काय बोल ना काहीतरी. अरे बघ, होईल आई पण तयार. ओंकार शांत उभा होता. हो ना ओंकार, तू का रे केलीस क्लीन शेव? मी? ओंकार डोळे मोठे करून म्हणाला, मी तर आपला नवीन नवीन स्टाईल ट्राय करत राहतो ना. हो का? आयुष त्याचा गळा हातात घेत म्हणतो, आज तुझ्यामुळे माझ्या घरात नो एंट्री होणार होती. ओंकार सॉरी असं बघतो. अरे पण मला काय माहित? मला जे माहिती होतं ते मी तुम्हाला सांगितलं ना. सगळं काही प्लॅन नुसार होत होतं. आनंद आणि आयुष रणजितलाही जबरदस्ती प्लॅन मध्ये खेचतात. त्याला इच्छा नसताना क्लीन शेव करायला लावतात. एक जण त्याचे हात पकडून आणि दुसरा चेहऱ्यावर शेविंग क्रीम लावतो आणि तिसरा शेव करून देतो. अरे अरे काय लावलंय तुम्ही हे? रणजित चिडतच म्हणाला. तिघही त्याच्याकडे काही नाही असं बघतात आणि एकत्रच म्हणतात, वहिनीला क्लीन शेव आवडत नाही का? नाही, मला आवडत नाही, रणजित चिडून म्हणाला. ते ऐकून सगळ्यांना हसायलाच आलं. ओंकार आनंदच्या हातावर टाळी देत म्हणतो, आज तर दादाची चांदी आहे मग. आनंद हसत एकदम गंभीर होऊन ओंकारकडे बघतो आणि मग परत हसत म्हणतो, एकदम बरोबर बोललास तू. रणजित मात्र गोंधळला होता. त्याला ते काय बोलतायत काहीच कळत नव्हतं. ते सगळे शांत होत रणजितला सगळं समजावून सांगतात. रणजित आता स्वतःशीच हसत होता. मग चला आता बाबांची क्लीन शेव करूया. अरे पण बाबांचे हात कोण पकडणार? रणजित गंभीर होत सगळ्यांकडे बघतो. दादा, बाबांची शेव जबरदस्ती नाही करायचे, त्यांनी म्हटलं पाहिजे. ओंकारचा स्वर घाबरलेला होता थोडा. ते सगळे परत अनंतच्या रूमच्या बाहेर जमतात. अरे नाही दादा, नको असं नको करायला. काय रे, पण प्रॉब्लेम काय? रणजित मोठ्याने म्हणाला. अरे आपण करू क्लीन शेव, पण बाबांचं काय? बाबा नाही तयार होणार कधीच. मग काय, एक करणार एक नाही करणार. मजा नाही येणार त्यात. आपलं नाव ऐकून अनंतचे कान टवकारतात. ते त्यांचं संभाषण ऐकत असतात. अरे का नाही करणार? मी बोलतो काकांशी, थांब. दादा नको. ते ना जुन्या विचारांचे आहेत. ते तुम्हालाच उलट तपासणी करून पाठवतील.
मिशी म्हणजे मर्दानी शान, मिशी नाही तर मर्द नाही, अशा विचारांचे आहेत ते. आनंदही आपला आवाज चढवत म्हणाला. काही वेळाने दोघांमध्ये भांडण लागतं. अनंत आता काय झालं म्हणून बघायला बाहेर येतात. काय लहान मुलांसारखं भांडताय रे? ते बघून चकित होतात. आनंदने आणि रणजितने कॉलर पकडली होती एकमेकांची. ते रणजितला सोडवत आनंदला खडसावतात. आनंद, काय झालंय रे तुला? बाबा, ह्यांनी काही बोललेलं चालेल का? अरे पण काय बोलला? दादा म्हणतायत उद्याच्या लग्नात थीम ठेवायचे, सगळ्यांनी क्लीन शेव करायचंय म्हणून. मी सांगितलं नाही होऊ शकत. बाबा जुने विचारांचे आहेत. त्यांच्यासाठी मिशी म्हणजे मान आहे, सन्मान आहे, आणि ते नाही करणार क्लीन शेव. तर मलाच काय काय बोलू लागले बाबा? अनंत विचार करत होते. त्यांना विचार करताना बघून आनंद रणजितला इशारा करतो बोलायचा. अरे म्हाताऱ्या लोकांना नको रे थीम मध्ये घ्यायला आपण. हे ऐकून अनंत म्हणतात, कोण रे? कोण म्हातारा? कोण जुन्या विचारांचा? सांगा, काय आहे तुमची थीम पार्टी? सांगा बघू लवकर. ते ऐकून आनंदचे डोळे चमकले. तो आयुषकडे बघतो. आयुषही जिंकलो आपण असं बघतो त्याच्याकडे. म्हणजे काय ना काका, बघा, सगळी पुरुष मंडळी ब्लॅक कलर मध्ये क्लीन शेव करून, आणि महिला मंडळ रेड कलर. बाकी त्यांना जे ठरवायचंय ते ठरवू द्या. म्हणजे कसं, फोटो मस्त निघतील आणि आपण सगळे दिसूही छान. आणि काय, कोणाचा कोणावर रुसवा नाही राहणार ना. रणजित खट्याळपणे आनंदकडे बघत म्हणाला. आनंद त्याला डोळे मोठे करून बघतो. असं आहे तर ठीक आहे, चालेल. मी पण तुमच्या टीम मध्ये आहे बरं का. अनंत हसत हसत म्हणतात. काय? खरंच बाबा? तुम्ही क्लीन शेव करणार? म्हणजे तुम्ही मिशी काढणार बाबा? आयुष आणि आनंद अनंतकडे आश्चर्याने बघत बोलतात. हा, ठरलं हा मग. उद्या क्लीन शेव आणि ब्लॅक घालायचं. सगळे ठरलं असं एकमेकांकडे बघतात आणि तिथून मान हलवत निघतात. रस्त्यात आयुष आनंदकडे बघतो आणि म्हणतो, मग दादा, बघितलंस की नाही, बाबा स्वतःच तयार झाले की नाही मिशा काढायला. आनंद हात जोडून त्याच्या पुढे नतमस्तक होत म्हणतो, हो 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 हो, मानलं तुम्हाला आयुष बाबा. आयुष बाबा की जय हो. सुखी राहा वत्स. आयुषही त्याला आशीर्वाद देत म्हणतो. आणि ते हसत आपापल्या खोल्यांमध्ये निघून जातात. संध्याकाळी आरोही रूम मध्ये येते तसं आनंदला बघून तिला एक खूप मोठा सुखद धक्का बसतो. आनंद, तुम्ही? ती अविश्वासाने आपल्या तोंडावर हात ठेवत म्हणाली. काय मग, आता तरी विश्वास बसला की नाही आमच्या राणी सरकारला की आम्ही खूप खूप प्रेम करतोय त्यांच्यावर? नाही, हे मिशीच काय, हा जीव देखील ओवाळून टाकायला तयार आहे आम्ही. आरोही तशी लाजते. बस का, आता मी इतके कष्ट घेतलेत, तुला माहितीये किती पापड बेललेत मी यासाठी. आता काही फळ मिळालं पाहिजे ना या मेहनतीचं. तर मनाला कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटेल काय. आरोही त्याचं वाक्य ऐकून लाजून आपले डोळे मिटत त्याच्या कुशीत शिरते आणि त्याच्या गालांवरनं हात फिरवते. जसं ती त्याच्या ओठांवरनं हात फिरवते, ती नजर झुकवते आणि त्याला मिठीत घेत थँक्यू असं म्हणते. बस थँक्यूच? मी माझ्या मेहनतीची पूर्ण वसुली करून घेणार आहे. आनंद तिला अजून स्वतःकडे ओढत म्हणाला. तिकडे रणजित आपला चेहरा पुस्तकाच्या मागे लपवत आपल्या खोलीत शिरला. शिवानी ध्रुवचा अभ्यास घेत होती आणि त्याला असं दबक्या पावलांनी चेहरा लपवून येताना बघून शिवानीला जरा त्याच्यावर संशय येतो. ती त्याला हाक मारते, रणजित. पण रणजित मात्र ऐकून न ऐकल्यासारखं करत तिथून निघून जातो. शिवानी परत हाक मारते. त्यामुळे नाईलाजाने रणजित थांबतो. काय ग,
पुस्तक नाकावर ठेवूनच तो विचारतो, काय रे, काय झालंय? तू असा विचित्र का वागतोयस? कुठे काय? आणि कसलं पुस्तक वाचतोयस ते? हे ना, थोडा स्वतःचा ज्वेलरीचा अभ्यास वाढवतोय मी. हिरे मोती, त्यांची परख वगैरे. उलट? अरे उलट कधीपासून वाचायला लागलायस? रणजित आता गोंधळून पुस्तक उलट कसं काय पकडलं असं बघायला जातो. त्याचा चेहरा उघडा पडतो. रणजित! शिवानी धक्का बसून ओरडतेच. रणजित तिच्या किंचाळण्याने घाबरतो आणि पुस्तक हातातून सुटतं. तो ते पकडायचा विफल प्रयत्न करतो. शिवानी उठून त्याच्या जवळ जाते. त्याचा चेहरा आपल्या हातात घेते आणि चारी बाजूंनी बघते. अरे काय केलंयस हे? रणजित छोटासा चेहरा करून उभा होता. ध्रुव मात्र फिदी फिदी हसत होता. शिवानी त्याच्याकडे वळते आणि त्याला ओरडते, काय रे, हसायला काय झालं? चल जा आपल्या खोलीत आणि उरलेला अभ्यास संपव, नाहीतर उद्या लग्नात मी काहीच ऐकणार नाहीये. नवीन ड्रेस घालायचा आहे ना? ते ऐकून ध्रुव चुपचाप आपलं पुस्तक उचलतो आणि मान हलवत हो म्हणून अभ्यासाला निघून आपल्या खोलीत जातो. रणजित स्वतःशीच हसत होता. तुला बरोबर माहिती आहे याला कसं कंट्रोल करायचं ते. शिवानी हाताची घडी घालून त्याला रोखून बघत होती. ती गंभीर आहे हे बघून रणजित हसायचं थांबतो आणि तिच्याकडे बघतो. मग तिला नजर न देत जमिनीकडे पाहत उभा असतो. इकडे इकडे बघ, माझ्याकडे बघ. रणजित हळूच नजर उचलतो आणि तिच्याकडे बघतो. शिवानी, अगं मी माझ्या मनाने नाही ग केलं ते. आयुष, आनंद, ओंकार सगळ्यांनी जबरदस्तीने. हो का? तू कुक्कूला बाळाचंस की नाही? त्यांनी जबरदस्ती केली आणि तू ऐकलंस. सॉरी ना ग. शिवानी त्याचा केविलवाणा चेहरा बघून शेवटी गालात हसते. का रे, सॉरी का? म्हणजे ते मी, तू इतके दिवस मागे लागली होतीस तरी नाही केली ना क्लीन शेव, म्हणून सॉरी. शिवानी त्याच्या जवळ जात त्याच्या गळ्याभोवती आपले हात घालत म्हणते, मग जबरदस्ती केली का त्या लोकांनी माझ्या रानूवर? रणजित केविलवाण्या स्वरात म्हणाला. अशी कशी रे जबरदस्ती केली? बघू बघू कसं तुझ्या दाढी मिशीचं चिरहरण केलंय त्यांनी. पण ना, मला त्यांना जाऊन थँक्यू म्हणावंच लागेल. शिवानी त्याच्या गालावरून आणि चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली. तसं रणजित बेभान होत होता. त्याला काहीच सुचत नव्हतं. तो फक्त असं म्हणतो. त्याचा आफ्टर शेवचा अजूनही सुगंध दरवळत होता. शिवानी आपल्या टाचा उंचावत त्याच्या जवळ होत त्याच्या कानात म्हणते, हे मस्त दिसतोयस. अगदी मी माझ्या मनात तुझी कल्पना केली होती ना, त्याहून कितीतरी पटीने जास्त चिकणा दिसतोयस. रणजित डोळे उघडत म्हणतो, खरंच? पण एक प्रॉब्लेम आहे आता. शिवानी डोळे मिचकावत म्हणते, काय ग? तू असा चिकना बघून माझ्या समोर राहशील तर दुसरं काम कसं सुचणार आहे मला? तर रणजित सोडून बाकी कशावर लक्ष देणं कसं होईल मला? बघा, नक्की ना? असं म्हणत रणजितने तिला उचलून आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या गालावर आपला गाल घासला. तशी शिवानी गुदगुल्या होऊन हसत सुटली. लग्नाला आता अवघे काहीच दिवस शिल्लक होते.